तर आज मी एक न्यू ब्लॉग घेऊन आली आहे खूप टाईमनंतर. तर आज मी माझ्या मम्मीच्या गावाला आले आहे रामनवमीसाठी. तर खाली ना एक मंदिर आहे, तर तिकडे गाणी वगैरे चालू झाली कारण 11 वाजता कबड्डीचे सामने चालू होणार आहेत. तर आत्ता जस्ट मी उठून आली आहे. तर काल काय झालं, 12:30-1 वाजता आम्ही पोचलो ट्रेननी. तर आता मला खूप आज थोडीशी झोप येत होती म्हणून मी लेट उठली आहे. तर आता मी पटकन ब्रश आंघोळ करते, मध पिते. आंघोळ वगैरे करून झाली. तर आता मला भूक लागली, तर इथे मी पास्ता बनवायला ठेवले आहे. इथे बघा इकडे पास्ता आहे. तर ना मी आता एक रांगोळी काढली, मी तुम्हाला ती हे बघा. म्हणजे ही मी काढली होती, तर मी आंघोळीला जाताना तेव्हापर्यंत मम्माने तिकडे काढली अर्धी कच्ची. आणि ही एक रांगोळी काढली आहे, ती मी अशी साधी सिंपलशी अशी काढली आहे. ही आईने काढली आहे. इथे मम्मा काढते रांगोळी. आपल्याला कामाला यायची. तर याच्यामध्ये कलर भरण्यासाठी कलर नाही तर आपण कुंकू टाकतो. तर असं सगळ्यांमध्ये टाकायचं आहे. एवढाच कोंबडी. मला काम आलंय, काम झाल्यावर मी तुम्हाला भेटते. बाय बाय. पूर्ण रांगोळी बनवून झाली. आता मी तुम्हाला रांगोळी दाखवते. ते माझे हात वगैरे झाले छान आहे ना रांगोळी. आता माझा पास्ता पण बनवून झाला, आता मी खाऊन तुम्हाला भेटते. आता मी पूर्ण रेडी झालेली आहे. तर आता अजून कबड्डीचे सामने चालू नाही झालेले. बोलले 11 वाजता चालू होणार आहेत आणि 11:30 वाजून गेलेत. तर अजून टाईम आहे थोडा, तर खाली जायला पण टाईम आहे. तर जेव्हा आम्ही खाली जाऊ तेव्हा तुम्हाला भेटू. काजू, चला जाऊया भाजायला. गाईज मी तुम्हाला दाखवते बघ, किती क्यूट असं पिल्लू आहे कोंबडीचं. एकदम वाईट आहे, एकदम छान असं पिल्लू आहे. ते दिसणार नाही कारण ते घाबरते. तुम्ही कधी अशा पिल्लांना हातात घेतलंय का? ओके, तर आपण आता घेऊन जाऊया काजूला भाजण्यासाठी. मम्मी इथे चूल पेटवते. काय आहे काय त्या ह्याच्यात काय आहे का ह्याच्यात? पाणी का आंघोळ? ओके. जरा एक फोन करायचं गणेश. ही तर या खड्ड्यात मला ही बरणी भेटली आहे बघा, किती छान आहे. तर आहे ना, आपण काय करूया, ह्याच्यात आहे ना थोडं पाणी टाकूया आणि याच्यामध्ये कोणतं तरी झाड ठेवूया. मला वाटतं ना आपण हे वालं झाड घेऊया. छान आहे नाही ह्याच्यामध्ये फिट होत आहे. ओके, तर ह्याच्या पाणी वगैरे टाकून मी तुम्हाला. तर आपण त्याला घ्यायचं, मी किचनमध्ये ठेवलं. ओके गाईज, तर आता आहे ना आम्ही प्लेस बदलली आहे. हे बघा, इथे आम्ही करणार होतो, तर आता आम्ही तिकडे करतो. ते बघा तिकडे बाबा बसलेत, तर जाऊया चला. निर्णय आपल्यापर्यंत काय पोहोचतो ते सुद्धा महत्वाचं असणार आहे. बघूया सर्वात त्यानंच कंप्लीट केला जातो. आता मात्र 4-4
सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. महत्वाचं क्षेत्र सेकंड हाफ या ठिकाणी संपन्न केले जाते 7 मिनिटांमध्ये. सेमीफायनलमध्ये जर आपल्याला पात्रता मिळवायची असेल, प्रवेश निश्चित करायचा असेल तर विजय महत्वाचा आहे. घरेलू मैदानात जर आपण विचार केला तर नवयुवक खेळचे पाठेवाडी हा संघ उत्तम असणार आहे. काय करतं बघूया. इथं मात्र सुद्धा करणारा संघ मात्र ठरणार आहे आणि उत्तम खेळ करणारा संघ मात्र पुढील फेरीसाठी पात्र ठरणार यात शंका नाही आहे. दरम्यान सर्व मैदानाच्या बाहेर असणार, त्याला ताबडतोब मैदानात आणण्याची जबाबदारी कोणता खेळाडू घेतो आपण पाहणं गरजेचं असणार आहे. जोरदार चकमक दुबई संघादरम्यान आपण या ठिकाणी अनुभवतोय. अर्धे भाजून ठेवलेले आहेत आता जस्ट. ए अंगावर येतील. गाईज या माझ्या गावाला काजू खायला. खाली पडले ना ते टाकायचं तर गाईज हा ब्लॉग इथे संपतोय. तर हा जर का ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच मी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार. तोपर्यंत बाय बाय.